स्टारस्टोरी.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। काल मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते। खरं तर मनोज जरांगे अनेक वेळा उपोषणाला बसले आहेत, मात्र त्यांचे उपोषणही अनेक दिवस चालले आहेत। मात्र कालचं उपोषण हे एका दिवसात संपलं। एका दिवसात संपवण्यासाठी यशस्वी शिष्टाई करणारे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर काय सांगाल, मनोज जरांगे यांनी अनेक उपोषण केली, अनेक दिवस चालली, मात्र तुम्ही एका दिवसात ही शिष्टाई घडवलात आणि उपोषण मागितलं? नाही, असं याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं श्रेय किंवा काही शिष्टाई वगैरे हा शब्द वापरायचा नाही आहे। यामध्ये जी त्यांची भूमिका होती ती भूमिका योग्य प्रकारे सरकारपर्यंत मांडण्याचं मी काम केलं। त्यांच्या मागण्या स्पष्टपणे सरकारसमोर ठेवण्याचं काम केलं। उपसमितीला त्यांच्या अधिकारातून उपसमितीने तो निर्णय घेतला। यामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपसमितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री सन्माननीय विखे पाटील साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, या सर्वांनीच यामध्ये सहकार्य केल्यामुळे मनोजदादाच्या ज्या मागण्या होत्या त्या चुकीच्या नव्हत्या। ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही स्पष्टपणे, जे होणार होतं ते स्पष्टपणे हो सांगितलं, जे नाही होणार आहे ते नाही सांगितलं, ज्याला वेळ लागणार आहे ते वेळ लागणार सांगितलं, आणि त्यांनीही ते ॲक्सेप्ट करून घेतलं। त्यामुळे मला वाटतं की हे सर्वांचं मिळून एकत्र श्रेय आहे। यामध्ये आमचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष किशोरजी, त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं। इकडचे लोकल आमचे नगरसेवक राज वानखेडे जे आहेत त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं। गावातल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या सर्वच समाजाच्या लोकांनी आम्हाला यामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। तुमचं आणि मनोज जरांगे यांची या अगोदरही खूप म्हणजे वादावादी झाली, आणि विखे पाटील यांच्यासोबत पण त्यांचं नाही, उपसमिती बरखास्त करा अशी मागणी करत होते। मात्र तुम्ही या प्रकरणानंतर असं काय झालं, सीएम साहेबांनी असं काय केली की तुमच्यावर जबाबदारी दिली आणि ते वादावादी म्हणजे माझी जेवढी वादावादी झाली तेवढी कदाचित कोणाचीच नाही झाली, परंतु ती तात्विक वादावादी होती। माझं एकच म्हणणं होतं की जे दिलं ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं, जे दिलं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरू नये, आणि त्यांनी जे केलंय त्याला मान्य करावं की ते केलंय। दादांचा मी आभार मानतो की त्यांनी ते मान्य केलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं, आणि त्यांचे गैरसमज होते तेही त्यांनी मला सांगितले, तेही आम्ही दूर करायचा प्रयत्न केला। माझ्या मते त्यांच्या मनामधले अनेक गैरसमज दूर झाले असावेत। आणि काल देखील समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं की हे जे काय आम्ही करून आणले ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आणले। हे मला वाटतं आतापर्यंत कधी त्यांना सांगितलं गेलं नव्हतं। प्रत्येक वेळेला त्यांना सांगत असताना की हे झालंय, हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, नाही माहीत आहे, त्यांना माहिती नव्हतं। त्याच्यामुळे मला वाटतं की आता याच्यापुढे ते मुख्यमंत्र्यांचा अपमान करणार नाही। त्यांनी अपमान नाही केला तर माझा त्यांच्याशी वादाचा प्रश्न नाही। त्यामुळे सातत्याने त्यांच्या ज्या मागण्या आहेत आणि ज्या मागण्या मान्य केल्या त्याचा फॉलोअप घेण्याचं काम याच्यापुढे भविष्यात मी करत आहे। हैदराबाद गॅजेटसाठी वेळ मागण्यात आला, त्याचं काय विशेष कारण असेल? हैदराबाद गॅझेटसाठी वेळ नाही मागितला, आपली माहिती चुकीची आहे। सातारा गॅझेटसाठी सातारा गॅझेटसाठी वेळ मागितला। त्याच्यामध्ये न्यायालयिक लढाई होऊ शकते, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरलची आम्ही सल्लामसलत करू, त्यामध्ये जी काही सत्य परिस्थिती आहे ती दादांच्या समोर ठेवू, आणि त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल। मनोज जरांगे यांनी तुमच्यावर ज्यावेळेस ओबीसी नेत्यांच्या टीका होत होत्या त्यावेळेस मनोज जरांगे यांनी परवा तुमच्यासाठी खास अशी बॅटिंग केली, आणि सर्वांना प्रश्न पडलाय मनोज दादांची लाड भाऊंची युती नेमकी कशी काय झाली? ते बघा, कसं असतं की जो व्यक्ती काम करतो आणि ती लोकांना दिसते तेव्हा लोक त्याच्यासाठी उभे राहतात। आज मनोज जरांगे पाटील काम करतात हे मला दिसलं म्हणून मी त्यांच्यासाठी उभा राहील। मी काम करतोय समाजासाठी, राज्यासाठी, राज्य सरकार आणि समाजाच्या मधलं भांडण मिटवण्यासाठी, त्याचा एक सेतू बनण्याचा प्रयत्न करतोय। कदाचित त्यांना वाटलं असेल की माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्यांनी माझी बाजू घेतली असावी। आणि ज्या पद्धतीमध्ये इतर समाजाची लोक जी गरळ ओकत आहेत, मला वाटतं त्याचं काही कारण नाही। त्यांनी त्यांचं राजकीय भांडवल करू नये, कारण आम्ही कुठलंही कोणाचं काढून कोणाला देत नाही आहोत किंवा कोणाचं खेचून कोणाकडे घेत नाही आहोत। मी मराठा समाजाचा असलो तरी मी कधी ओबीसीच्या कुठल्या आंदोलनाला मदत केली नाही असं नाही, कधी ओबीसीच्या विषयामध्ये सभागृहात भाग घेतला नाही असं नाही। अनेक ओबीसीचे नेते आमचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे जे बांधव आहेत ते आमचे बांधव आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणालाही न दुखावता या राज्यामध्ये सर्व काही शांततेमध्ये आणि सुजलाम सुफलाम राहावं ही माझी इच्छा आहे। यशस्वीपणे आंदोलन उपोषण हे सोडवलं, मात्र तुमचे मित्र सचिन अहिर यांना ही गोष्ट फारशी काय आवडलेली नाही दिसते, त्यांनी टीका केली, राजीनामा पण मागितलाय। त्यांनी फार घाई केली, सचिन अहिरना एवढी घाई करायची गरज नव्हती।
आणि मी राजीनामा या गोष्टीला घाबरत नाही. ज्या वेळेला मी शब्द देतो त्यावेळेला शब्द देतो. जर मी करू शकलो नसतो तर निश्चितपणे मी राजीनामा दिला असता. मला वाटतं आता मी यशस्वी झाल्यामुळे खूप लोकांच्या पोटात पोटसुळी झालं आहे. खरं तर आता माझ्या यशामुळे सचिन अहिरांनी राजीनामा द्यावा ही माझी सचिन भाऊंना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. हे होते प्रसाद लाड. सरकार आणि मराठा समाजातला मधला वाद हा मिटवायचा होता, एक सेतू बनून राहायचं होतं, म्हणून मी या विषयामध्ये भाग घेतला असं त्यांचं मत आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, संभाजीनगर.